माझा 14 वर्षाचा भाचा घरातील काही सामान आणायचा. तो त्यात रोज 20 रुपयांची तुरटी पण घेऊन यायचा. पण मी त्याला या कृत्याचे कारणही विचारले नाही आणि तुरटी घेऊन मी किचनमध्ये ठेवून द्यायचे. महिन्याभरानंतर स्वयंपाकघरात तुरटीचा ढीग लागला होता. शेवटी एक दिवशी मी माझ्या भाच्याला कारण विचारले. तेव्हा त्याने जे सांगितलं ते ऐकून माझे भानच हरपले. त्या रात्री माझा 14 वर्षाचा भाचा वेदनांमुळे माझी प्रकृती खराब झाली होती. माझी अवस्था अशी झाली होती की मला घरचे कोणतेही काम करता येत नव्हते. घर पूर्ण विखुरलेले होते. स्वयंपाकघरात एका बाजूला भांड्यांचा ढीग होता तर दुसऱ्या बाजूला कपड्यांचा होता. या सगळ्या गोष्टी मी थोड्या विलंबाने केल्या तरी मुद्दा नव्हता, पण मुद्दा खाण्याचा होता. मी कितीही आजारी असले तरी स्वयंपाक करणे हे एक गोष्ट मला वेळेवर करावी लागत होती. मी माझ्या पतीसोबत या घरात राहत असे. माझे लग्न होऊन बराच काळ लोटला होता, पण मला मूल नव्हते. माझ्या पतीचे रिपोर्ट बरोबर नसल्यामुळे तेही गप्प राहिले. नाहीतर आतापर्यंत त्यांनी मला सोडून दुसरे लग्न केले असतं. समस्या माझ्यात नसून आपल्या मुलामध्ये आहे हे माझ्या सासूबाई मान्य करायला तयार नव्हत्या. त्यात फारशी अडचण नव्हती. थोड्याशा औषधाने ते बरे होऊ शकले असते. पण माझ्या नवऱ्याचं म्हणणं होतं की मी एकदम ठीक आहे, डॉक्टर खोटे बोलतात, असा एकच आग्रह होता. मी पण गप्प बसायचे. आयुष्य असेच चालले होते. माझे पती सकाळी कामावर जायचे आणि संध्याकाळी उशिरा घरी परत यायचे. मी दिवसभर घरी एकटीच असायचे. घरातलं सामान मी स्वतः आणायचे. माझा नवरा घरातलं कोणतंही काम करत नसे. खरं तर ते माझ्याशी बोलतही नव्हते. त्यांच्या मनात काय चालले होते, त्यांना काय हवे होते ते मला आजपर्यंत समजले नाही. ते एकदम गप्पा राहायचे. त्यांना त्यांचे मनातले गुपित ते कोणाला सांगायचे नव्हते, कदाचित मलाही नाही. पण मला एवढं समजलं की इथे मूल नाही म्हणून ते चिंतेत आहेत, पण त्यांनी ते कधी व्यक्त केले नाही. कदाचित मनातून त्यांना स्वतःला अपराधीसारखं वाटत असावेत. पण काही दिवसांपासून माझीही प्रकृती ढासळू लागली होती. नाभीच्या खाली विचित्र वेदना होत होत्या. 2-3 महिन्यांपासून ही वेदना हलकी होती, पण आता ती वाढतच आहे. मला सकाळी एवढा त्रास व्हायचा नाही, पण संध्याकाळ होताच वेदना वाढायच्या आणि मला अंथरुणातून उठणे देखील कठीण व्हायचे. मी माझ्या पतीला माझ्या तब्येतीबद्दल 2-3 वेळा सांगितले, पण त्यांनी लक्ष दिले नाही. मी सुद्धा शांतपणे वेदना सहन करत राहिले. वेदनांच्या गोळ्या घेतल्या तर थोडा आराम मिळायचा, पण नंतर पुन्हा त्याच वेदना सुरू व्हायच्या. माझी सर्वात मोठी समस्या ही होती की मला मूलबाळ नव्हते. मी आजारी पडले तर माझी काळजी घेणारे कोणी नव्हते. माझा नवरा आजारी पडला की मी त्याची काळजी घ्यायचे, पण माझं डोकं जरी दुखलं तरी मला पाणी द्यायला कोणी नव्हतं. माझी मोठी बहीण दुसऱ्या शहरातून आली. ती एका नातेवाईकाच्या लग्नाला आली आणि परत येताना ती माझ्या घरी आली आणि मला बघून अस्वस्थ झाली. संध्याकाळची वेळ होती आणि माझा नेहमीचा त्रास खूप वाढला होता. दारावरची बेल वाजली पण उठून दार उघडायची हिंमत होत नव्हती. पण माझा नवरा संध्याकाळी यायचा, त्यामुळे मला उठावं लागलं. पण माझ्या बहिणीला समोर पाहून मला आनंदही झाला आणि आश्चर्यही वाटलं. दीदी किती वेळापासून बेल वाजवत होती माहीत नाही, ती येताच म्हणू लागली, तू एवढ्या उशिरा दरवाजा का उघडलास? तेव्हा मी तिला थंड शरबत दिले आणि माझी संपूर्ण रामकथा सांगितली. जेव्हा दीदीने माझी संपूर्ण कहाणी ऐकली तेव्हा ती विचारात पडली. मग मला घाई आहे असं सांगितलं. माझ्याकडे रिटर्न तिकीट आहे आणि मला आता कोणत्याही किमतीला निघावे लागेल. जर माझ्या घरी माझा नवरा आणि माझी मुले नसती तर मी नक्कीच तुझ्यासोबत राहिले असते आणि तुला डॉक्टरांकडे नेले असते. पण मी पण असाही आहे, मी थांबू शकत नाही, दीदीने असं सांगितले. आणि मग तिला कल्पना सुचली, तिच्यासोबत तिचा 14 वर्षाचा मुलगा दीपक पण होता. दीदी मला म्हणाली की मी दीपकला तुझ्यासोबत सोडत आहे, तू त्याच्यासोबत रिक्षाने डॉक्टरकडे जा, तो तुझी काळजी घेईल आणि तुझे कामही करेल. सध्या अजून जुलैच्या सुट्ट्या आहेत, त्यामुळे शाळेचा मुद्दाही नाही. त्याचे कपडे मी नंतर पाठवते. सध्या त्याने फक्त 2 जोडी कपडे सोबत आणले आहेत. माझ्या बहिणीला माझी खूप काळजी वाटत होती, म्हणूनच तिने तिच्या मुलाला माझ्याकडे सोडले. मागच्या वेळी मी माझ्या भाच्याला पाहिलं होतं तेव्हा तो 10 वर्षाचा होता आणि आज तो थोडा मोठा झाला आहे. तो त्याच्या वयापेक्षा जास्त मोठा दिसत होता. एवढेच नाही तर तो खूप समजूतदारही झाला होता. पण तो आमच्यात फारसा मिसळला नाही, कारण बहीण दुसऱ्या शहरात राहत होती आणि
मी इथे दूर होते. आम्ही सगळे आपापल्या समस्यांमध्ये व्यस्त होतो. मला येण्या जाण्यासाठी वेळ मिळत नव्हता. मग आता दीपक माझ्या घरी राहू लागला आणि माझ्या बहिणीच्या सांगण्यावरून तो मला डॉक्टरांकडे घेऊन गेला. मी स्वतः जाऊ शकले असते, पण मला एकटीला जायची भीती वाटत होती. माझं घर वस्तीपासून थोडं लांब होतं, त्यामुळे ये जा करायला खूप वेळ लागायचा. मी दुपारी दीपकसोबत रिक्षात बसून निघाले. 35 मिनिटे प्रवास करून हॉस्पिटलमध्ये आले. खूप वेळानंतर माझा नंबर लागला. मी दीपकला घेऊन आता डॉक्टरांकडे गेले. डॉक्टर मॅडमने दीपकला बाजूला बसायला सांगितलं, तर तो शांतपणे बाजूला बसला. डॉक्टरने माझा अल्ट्रासाऊंड केला आणि एक विचित्र आजार सांगितला. डॉक्टरने सांगितलं की हा असा आजार आहे जो वाढत्या वयाबरोबरच स्त्रीला होतो. 100 पैकी 10 महिलांना हा आजार आहे. या आजारात 2 प्रकारच्या समस्या असतात. प्रथम यामध्ये मुलं होणे खूप कठीण आहे. दुसरं म्हणजे खूप वेदना होतात. या आजाराला अंडोमेसी असे म्हणतात. जर एखाद्या महिलेला आधीच हा आजार असेल तर तिच्या गर्भाशय काढून या समस्यापासून मुक्ती मिळते. पण मूल होत नसेल तर त्यासाठी मोठी समस्या बनते. एकतर्फी स्त्री गोळ्या वापरते, पण या गोळ्यांमुळे मूल होण्याची शक्यता दिवसेंदिवस कमी होत जाते आणि स्त्री पूर्णपणे वांझ होते. अशा स्त्रीसाठी ऑपरेशन हा शेवटचा उपाय आहे, परंतु त्यासाठी खूप पैसे मोजावे लागतात. यामध्ये आम्ही ऑपरेशनद्वारे गर्भाशय स्वच्छ करतो आणि स्त्री या समस्यापासून मुक्त होतात. तुम्हाला मूलबाळ नाहीत म्हणूनच मी तुम्हाला गोळ्याचा सल्ला देणार नाही. या ऑपरेशनसाठी तुम्हाला 1,00,000 रुपये जमा करावे लागतील. ऑपरेशन नंतरच तुमचे प्राण या त्रासातून वाचतील आणि देवाची इच्छा असेल तर तुम्हाला मुलंही होईल. 1,00,000 रुपये एकूणच मी सुन्न झाले. या महागाईच्या जगात पोट भरणे कठीण झाले होते, तर मी 1,00,000 रुपयांची व्यवस्था कशी करणार? मी काही न बोलता शांतपणे उठले आणि तिथून निघाले. संपूर्ण प्रवासात माझी प्रकृती बिघडली. संध्याकाळी घरी पोहोचतो तेव्हा वेदनाही खूप वाढल्या होत्या. माझी अवस्था पाहून दीपकने मला विश्रांती घेण्यास सांगितले. दीपकने मला वेदनांच्या गोळ्या दिल्या आणि पाणी दिले. मी झोपले, पण माझ्या मनात फक्त एवढंच होतं की मला जेवण बनवायचं होतं आणि घरातील बरीच कामे होती. वेदनेने मला आराम मिळत नव्हता. संध्याकाळचा चहाही तयार करायचा होता. मी असा विचार करतच असते की दीपक चहाचा कप घेऊन माझ्या खोलीत आला आणि चहा माझ्यासमोर ठेवून शांतपणे परत गेला. चहा प्यायल्यावर माझ्या वेदना कमी झाल्या. पोटात दुखत असेल तर काहीतरी गरम प्यायला हवं, असेही मी आधी ऐकलं होतं. मग मला आठवलं की किचनमध्ये उष्टी भांडी पडून आहेत. मी उठून किचनमध्ये भांडी धुवायला गेले, तर दीपकने ती भांडी धुतलेली होती. मी आश्चर्याने त्याच्याकडे बघितलं तर तो म्हणाला की मला सवय आहे, मी आईलाही कामात मदत करायचो. तुम्हाला स्वयंपाक करायची गरज नाही, मला पैसे द्या, मी बाजारातून जेवण आणतो. दीपकचे हे बोलणे ऐकून मला आश्चर्य वाटले की इतका लहान मुलगा किती हुशार आहे, जसा की 20-22 वर्षाचा असेल. काही मुले वेळेपूर्वीच समजदार होतात. दीपकही त्यातलाच एक होता. मी म्हणाले, नाही, माझ्या नवऱ्याला बाजाराचे जेवण आवडत नाही. मला ते घरी कसेही करून बनवावेच लागेल. तू फक्त मला सामान आणून दे. मी त्याला पैसे दिले आणि तो सामान आणायला गेला. काही वेळाने तो परत आला. तेव्हा मी पाहिले की सामानात सर्व काही बरोबर होते, पण सामानासोबत एक विचित्र गोष्ट होती. मी आश्चर्याने पाहिलं की त्याने तुरटी आणली होती. मी विचार करू लागले की त्याने हे का आणले आहे, पण मी त्याला काही विचारलं नाही. मला वाटले की त्याने ते चुकून आणले असावे, पण हे आता रोजच झालं होतं. मी त्याच्याकडून काहीही मागवलं तर तो किमान 20 रुपयांची तरी तुरटी नक्की आणायचा. ती तुरटी मी स्वयंपाकघरामध्ये ठेवत असे. माझ्याकडे तुरटीचा ढीग लागला होता. दीपक हा निरागस मुलगा होता, मग तो तुरटी सामानासोबत का आणतो हे त्याला विचारण्याची हिंमतही नव्हती. असं एकदा झालं असतं तर चुकून घडलं असं मला वाटलं असतं, पण हे सगळं रोजच घडत होतं. खरं तर दीपकच्या येण्याने माझ्या पतीलाही दिलासा मिळाला होता. त्यांनाही काही सामान मागवायचे असेल तर ते दीपकलाच पाठवायचे, नाही तर पूर्वी ते ऑफिसमधून थकून यायचे आणि काही काम आलं की त्यांना स्वतः दुकानात जावं लागायचं, जे त्यांच्यासाठी खूप अवघड काम होतं. निपुत्रिक लोकांच्या सांध्यातील वेदना ते कोणत्या प्रकारचे जीवन जगतात हे जगातील क्वचितच लोकांना समजू शकते. माझ्या नवऱ्यामध्ये थोडी कमतरता होती, पण आता माझ्यातही विविध आजार निर्माण झाले होते.
आणि माझ्याकडे ऑपरेशनसाठी पैसे नव्हते आणि मला गोळ्याही घ्यायच्या नव्हत्या. जिथे दीपकने आम्हा दोघांसाठी सगळे कामं सोपी केली होती, तिथे माझ्यासाठी खूप मोठा मुद्दाही उपस्थित झाला होता. आणि तो मुद्दा म्हणजे तुरटीचा. मी ऐकले होते की तुरटीचा उपयोग स्त्रियांच्या अनेक रोगांवर होतो. म्हणूनच मी त्याला तुरटी का आणतो हे विचारू शकले नाही. मी आणि डॉक्टर जे बोललो होतो ते त्याने ऐकले होते का, हा विचार करून मी थकले होते. मी त्याला ही गोष्ट आणू नको म्हणून मनाई करण्याचा प्रयत्न केला, पण मला काहीच बोलता आले नाही. एका दिवशी मी हिंमत करून तुरटीबद्दल प्रश्न विचारला की त्याने मला अशी गोष्ट सांगितली की मी आश्चर्यचकित झाले. मी माझ्या खोलीत परत आले आणि दीपकच्या बोलण्याचा विचार करत राहिले. याचाच अर्थ तो रात्री आम्हा दोघा नवरा बायकोचे संभाषण ऐकत असेल. एक विचित्र पेज माझ्यावर मात करत होता. दीपकच्या विचित्र बोलण्याने मला खूप लाज वाटली. जमीन फाटावी आणि मी त्यात गडून जावे अशी माझी स्थिती झाली होती. त्याला माझं ते गुपित कळायला होतं जे मी सगळ्यांपासून लपवत असे. त्याने माझे आणि माझ्या नवऱ्याचे बोलणे ऐकले होते आणि म्हणूनच तो माझ्यासाठी रोज तुरटी आणत असे. पण मी ती वापरावी असे सांगण्याचे तो धाडस करू शकला नाही. मी खोलीचे दार बंद केले आणि ढसाढसा रडू लागले. एकीकडे मूलबाळ होत नाही ही समस्या होती आणि दुसरीकडे हा मुद्दा इतका लाजिरवाणा होता की माझ्या भाच्याला माझ्याशी असे बोलताना लाज वाटू लागली होती. काही वेळाने दीपकने दार ठोठावले. मी दार उघडले तर त्याने मला सांगितले की तो सकाळी परत जात आहे. आता तो इथे राहू शकत नाही. मी काहीच बोलले नाही. मला इतकी लाज वाटली की मी त्याला थांबायलाही सांगू शकले नाही. दीपक सकाळी परत गेला. जिथे त्याच्या असल्यामुळे मला खूप आराम मिळत होता तिथे अनेक समस्या जन्म घेत होत्या. मी स्वयंपाकघरात जाऊन पेटीतून तुरटी बाहेर काढली. मला दीपकचे शब्द आठवायला लागल्यावर मला विचित्र वाटले. हे सगळं कचरा फेकून द्यावासा वाटला. पण मग वाटलं की तो हे सगळं माझ्या भल्यासाठी सांगत होता. तो काहीही चुकीचा बोलला नाही. मी एक तुरटी उचलून आंघोळीच्या पाण्यात टाकली. काही वेळाने ती विरघळली. मग मी आंघोळ केली. मी बरेच दिवस तुरटीच्या पाण्याने आंघोळ केली आणि माझा आजार निघून गेला. माझी एकच समस्या होती की माझी खूप दुर्गंधी यायची. मी एकटीच राहत होते त्यामुळे हा वास फारसा कोणालाही जाणवला नाही. पण माझा नवरा माझ्यासोबत राहत होता. मी स्वतःला स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न केला पण तो एक आजार होता. तुरटीच्या पाण्याने रोज आंघोळ केल्यानंतर माझा हा आजार हळूहळू मरत गेला आणि माझे आयुष्य सोपे झाले. कारण रोज रात्री मी माझ्या नवऱ्याची टोमणे ऐकायचे. ते माझी खूप दुर्गंधी येत असल्याचे सांगायचे. एके रात्री माझे पती मला अशीच गोष्ट सांगत होते जे दीपकने ऐकली होती आणि त्यानंतर तो रोज तुरटी आणायचा जेणेकरून मी त्याने आंघोळ करू शकेल आणि या आजारापासून मुक्त होऊ शकेल. दीपकने सांगितले की त्याच्या मित्रालाही हाच आजार होता आणि रोज आंघोळ करूनही त्याची दुर्गंधी दूर झाली नव्हती आणि त्याचे आयुष्य उद्ध्वस्त झाले. त्याला मित्रांमध्ये बसता येत नव्हते. आम्ही सगळे त्याच्यापासून लांब राहायचो. त्याच्या दुर्गंधीमुळे काही तज्ज्ञांनी माझ्या मित्राला तुरटीच्या पाण्याने आंघोळ करण्याचा सल्ला दिला. माझा मित्र रोज तुरटीच्या पाण्याने आंघोळ करू लागताच त्याचा आजार निघून गेला. दीपकच्या या गोष्टी ऐकून मला खूप लाज वाटली. मला खरोखर रडायचे होते आणि मी बराच वेळ रडली. पण जेव्हा मी त्या तुरटीने आंघोळ करू लागले तेव्हा माझे आयुष्य सोपे झाले. दुर्गंधीबद्दल माझ्या पतीची तक्रार संपल्याचे मला जाणवले. मला आश्चर्य वाटले की त्याला माझी समस्या कशी समजली आणि त्याने मला मदत केली. अन्यथा मला असे वाटले की त्याला माझ्या स्त्रियांच्या आजाराबद्दल माहिती झाले असावे आणि म्हणूनच तो तुरटी आणतो. या पेचामुळे मी त्याला प्रश्नही विचारू शकले नाही. पण दीपक गेल्यानंतर आयुष्यात मुलं किती महत्त्वाची आहे आणि मुलांशिवाय जगणं किती कठीण होतं आणि मला हे जाणवलं. मी माझ्या उपचारासाठी माझ्या सोन्याच्या बांगड्या विकल्या आणि ऑपरेशन करून त्रास कमी केला. मग एक दिवस माझ्या बहिणीने मला फोन केला आणि ती म्हणाली की तिने वैद्याकडून औषध घेतले आहे जे मला रोज रात्री दुधात मिसळून माझ्या पतीला द्यावे लागेल. माझ्यासाठी हे सोपे झाले कारण माझ्या पतीला झोपण्यापूर्वी एक ग्लास कोमट दूध प्यायची सवय होती. मी स्वतः औषध घेतले आणि माझ्या नवऱ्याला न सांगता दुधात मी मिसळून देत राहिले. 6 महिने ते वापरल्यानंतर मला कळले की मी आई होणार आहे. यावर
माझा विश्वासच बसत नव्हता. मुद्दा इतका मोठा नव्हता. फक्त माझ्या पतीला काही उपचार करावे लागणार होते. त्यासाठी ते तयार होत नव्हते. पण देवाने माझी झोळी भरून मला मुलगा दिला आणि माझ्या पतीने मला सांगितले की मी त्याला दुधात औषध मिसळून देते हे त्यांना समजले होते. त्यांनी ते औषध पाहिले होते, म्हणूनच ते मूकपणे दूध घेत राहिले. कारण दीपक गेल्यानंतर त्यांनाही कळाले की मुलांशिवाय माणसाचे जीवन नाही आणि आयुष्यासाठी मुले किती महत्त्वाची आहेत. माझ्या नवऱ्याने सांगितले की त्यांनाही मूल हवे असल्याने तेच स्वइच्छेने आणि आनंदाने ते औषध घेत होते. तर मित्रांनो, कथा आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि अशाच छान छान कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.